चालू ना क्या कितना फ्रीट है चेक हेलो हेलो चेक हेलो चेक वेलकम बॅक पुन्हा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण भारतात कोपरी प्रीमियर लीग आणि सध्या मैदानावरती रेसी लागले परंतु चेंडू चाललाय सीमारेषेच्या पार 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 षटकार मॅग्निफिसंट स्ट्रोक चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 6 धाब्यांचा फटका 6 रन आणि धावफलकावरती सध्याच्या घडीला जर नजर मारली ना डेंग्यूचे सॉंग रेडी पण धावसिंग धावफलकावरती 31 धावा आहेत आणि आक्रमण केलं कोणी केलं सतीश मोरेने केलंय. सुरुवातीला भरत पाटील बाद झाले त्याच्यानंतर नमन ओगे बाद झाले पण जबाबदारी सतीश मोरे आणि दुसऱ्या बाजूला रोहन पाटील रोहणी यांच्यावरती आहेत. दुसऱ्या बाजूला ध्रुवी आहेत. एका बाजूला 2 मॅच जिंकलेला टीम आपण पाहिलं तर खास करून न्यायशील 11चा संघ आहे तर दुसऱ्या बाजूला एक मॅच एक जिंकलाय हरलेला संघ आहे तीर्थराज फाउंडेशनचा संघ आहे. बागपूरला गेले खेळायचा प्रयत्न समीर राऊत त्या ठिकाणी फेकी करता त्या ॲक्युरेट फेकी थोडीशी होतीपर्यंत एक धाव त्या ठिकाणी घेतली गेली आणि एका धाव्याने संघाची धावसंख्या जरी आपण पाहिली तर धावफलकावरती पुन्हा एकदा वाढली गेल्यात. धावसंख्या 32 धावा 2 2 मॅच जिंकून तिथून आपण पहिला गोल धरला संघाला. ध्रुव पुन्हा रेडी आहेत. पुढचा बॉल रोहन पाटील रोहन यांच्यासाठी परंतु पाठीमागे विकेट किपर त्या ठिकाणी कव्हर नाही करू शकले. पाठीमागे असलेले भावेश पाटील त्या ठिकाणी उपस्थित भावेश पाटीलला बॉल अडवलं फेकी गेली तोपर्यंत 1 रन या ठिकाणी मिळाली आणि धावफलकावरती धावा जर आपण पाहिला तर पुन्हा एकदा 1 ने वाढले धावसंख्या धावफलकावरती 33 धावा धावफलकावरती लगावल्यात. यापुढचा मॅच होईल ST20 स्पोर्ट्स आणि RK एंटरप्राइजेस. RKचा अर्थ जर पाहिलं तर रुचिका आणि किरण एंटरप्राइजेस. चला या शॉर्ट बॉल आहे. शॉर्ट बॉल पुल करण्याचा प्रयत्न चेंडूला मात्र कळला गेला. चेंडू पिटवीन द गॅप चालला. महेश गुरव आज एका वेगळ्या अंदाजामध्ये मैदानावरती खेळतायत म्हणजे 1 वर्षाचा अगदी गॅप जर पाहिलं तर महेश गुरव यांनी मात्र भरून काढलाय असंच म्हणता येणार आहे. बॅटिंग चांगली बॉलिंग चांगली क्षेत्ररक्षण तितकं दर्जाचं चांगलं पाहायला मिळालं. धावफलकावरती धावा आहेत. संघाच्या एकूण धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात 35. पुढचा बॉल बॅकवुडला गेले बॉलला कळला पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करता दूरवरती चेंडूला धावावा लागेल. त्या ठिकाणी हेमंत पाटील आहेत. बॉलला अडवण्याचा प्रयत्न हेमंत पाटीलने केला. 2 धावा पूर्ण. 3ऱ्या धावेसाठी या ठिकाणी मात्र थांबले सतीश मोरे आणि त्यानंतर आपण पाहिलं तर विकेट सॅक्रिफाय करावी लागली. 3 ओव्हरचा खेळ आहे. 3 ओव्हरचा खेळ संपला गेलाय. पहिला डाव संपला आणि पहिल्या डावामध्ये धावफलकावरती धावा उभारल्या गेल्या त्या 37 आणि विजयासाठी तीर्थराज फाउंडेशन संघाला करायचे आहेत रन 38 होतील की नाही याची चर्चा होणार आहे. चला कॅप्टन टॉस करण्यासाठी हवं RK एंटरप्राइजेस आणि दुसऱ्या बाजूला ST20 स्पोर्ट्स. चला कॅप्टन ST20 सचिन पाटील तनिष आणि हरेश्वर पाटील. चला हरेश्वर पाटील पूर्ण होत त्यांच्या इच्छा वाढदिवसाच्या देऊ शुभेच्छा.
थँक्यू. तिथे आपले जगन पाटील आहेत. जगन पाटील यांना आज एकाला विश करायचं होतं, खास करून रमजान ईद. जगन पाटील यांनी ते विश कशा प्रकारे केलं असेल, राजाराम ईद मुबारक. रमजान ईद मुबारक सांगायचं होतं त्याला, पण त्याने राजाराम ईद मुबारक केलंय. असंही सीन घडला होता तिथे. बरोबर आहेत जगन पाटील आहेत का? जगन पाटील, रमजान ईद नाही, राजाराम ईद मुबारक. आता बक्षीस किरण पाटील आहेत, आता लागणार आहेत. चला टॉस. तेजस्वीजी पाटील यांच्या शुभ से होईल टॉस. सचिन पाटील या, थोडस लवकर या. थोडस जेवण करून मला वाटतं आता सावकाश येतात. पाठीमागून रॉयल ग्रुप स्टँडच्या दिशेने येत आहेत. हा, आणि विलास गावड यांचा संघ प्रहर्ष 11 होता. त्यांनी दोनदा पाहिलं, दोनदा त्या रॉयल ग्रुप मध्ये राहिला, पण दोनदा हरले. मग तिथून जागा बदलली, तिथून मंडप बदलला, आणि मंडप जसा बदलला तसा मॅचही जिंकले. आता ती जागा पूर्ण ठेवणार की पुढच्या मंडप मध्ये येणार, याची चर्चा होणार आहे. चला टॉस या ठिकाणी होणार आहेत. पुढच्या मॅचचा टॉस. एका बाजूला टीम S-T20 स्पोर्ट्स कोपरी, आणि दुसऱ्या बाजूला टीम आपल्याला पाहायला मिळाला आर्क एंटरप्राइजेस, किरण अँड रुचिका एंटरप्राइजेस. चला टॉस होतो या ठिकाणी. नाणेफेकीचा गोल केला जाणार आहे. चला नाणेफेकीचा कॉल. हेड म्हटलं आणि काय आलाय, तेल आलाय. मला वाटतं की उभा राहील की काय, असं चित्र घडलं होतं. बॉल दे वेदाम, बॉल दे. मॅन ऑफ द मॅच जे पुरस्कार ते घेण्यासाठी प्रत्येक मॅचचा जो मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तोही आपण सांगणार आहोत. पहिल्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच महेश गुरव, दुसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सतीश पाटील होते. दुसऱ्या मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार होते. तिसऱ्या मॅच मध्ये 66 रन करणारा नमन उगे तिसऱ्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार होते. ज्यांची नावं घेतले त्यांनी मॅन ऑफ द मॅचचे पुरस्कार घेण्यासाठी यायचे आहेत. पहिल्या 3 मॅचचे महेश गुरव, त्याच्यानंतर आपण एका बाजूने पाहिलं तर अर्धशतकी जी खेळी होती ती खेळी करणारा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला नमन उगे, ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो दिला जाईल. सतीश पाटील अर्धशतकी खेळी त्यांनी केलेल्या आहेत, सतीश पाटील यांनाही मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आहे तो या ठिकाणी दिला जाणार आहे. आणि बाकीची अजूनही मॅन ऑफ द मॅच आहेत आपण लवकरात लवकर तुमच्यापर्यंत कळूया. चला भरत पाटील मैदानावरती रेडी आहेत. लक्ष मॅच मध्ये जिंकण्यासाठी 38 धावांचे लक्ष असणार आहेत. मॅचला सुरुवात भरत वर्सेस राजेश. पहिला बॉल कव्हर ड्राइव्ह, वॉर शॉट, मॅग्निफिसंट स्ट्रोक. सतीश मोरे चेंडूवरती त्या बॉल अडवत आहेत, पिकअप करतात आणि बॉलला फेकी करतायत. 1 रन त्या ठिकाणी मिळालेले आहेत. पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी सिंगल रन मैदानावरती पाहायला मिळत आहेत. 1 चेंडू देखील मैदानावरती संपला गेला. धावा फलकावरती 1 धावा आहेत. पुढचं षटक मैदानावरती मार्गस्थ आहेत आणि आपण हा मॅचही मैदानावरती पाहतायत. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत. गोलंदाज पुन्हा मैदानावरती रेडी. भरत पाटील समोर महेश गुरव. हो यावेळी बॅटची एज स्पष्टपणे दिसली आणि भरत पाटीलांना विकेट मिळाली. मैदानावरती विकेट मिळत आहे. फलंदाज बाद, विकेट डाऊन, गॉन.
सुट्टीचा 50चा वाटा खाली ते मावऱ्याला ताजा आहे ताजा दाराशी बोलतय हे ब्रदर कवर चाललास थँक्यू. आणि सध्या चिलिंग सुरू आहे आणि ड्रिलिंग सुरू आहे. म्हणजे आता मैदानाच्या बाहेर जर गेलो ना तर तिथे भरपूर काही गोष्टी चिलिंग करतायत. भरपूर जण आहेत सध्या आहेत मैदानाच्या बाहेर आहेत. भरपूर जण मॅचचा आनंदही घेतात आणि मनपूर्वकपणे घेतात. कोपरी गावकर जसं मी म्हटलं ना की गावामध्ये प्रसिद्ध यात्रा श्री सत्यनारायणची यात्राही असते. 13-14 तारखेला ती यात्राही आहे. पण त्याच्या अगोदरचा जर उत्सव कुठला असेल ना तर तो कोपरी गावकपचा आहे. म्हणजे याची प्रत्येक जण आतुरतेने वाट पाहत असतात. एक दिवस भले नाही जॉबवरती कोणी जाणार, एक दिवस भले कोणी नाही आपल्या पर्सनल कामासाठी जाणार, पण एक दिवस कोपरी गावकप नक्की खेळणार हे प्रत्येकाचं उद्दिष्ट आपण नक्कीच पाहिलेलं आहे आणि ते पाहायला मिळत आहेत. हा प्रकार बॉल लवकर पोझिशन मध्ये आले. बॉल खेळण्याच्या प्रयत्नामध्ये चेंडूला खेळला गेला. चेंडू पाठीमागे चाललाय. 1 2 3 अँड अगेन चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धाब्यांसाठी चौकार. ताजा बर्फांचा नाही जे जा मेले पोरीला चिलकर 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 राग तुझा हिलकर 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 आली तुझी बेकार 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 राग तुझा हिलकर हिलकर हिलकर. चला मैदानावरती आपण पाहिलं तर चौकार आपल्याला पाहायला मिळाला आणि चौकाराच्या माध्यमातून आता धावसंख्याही वाढल्यात आणि वाढणंही गरजेचं सध्याच्या घडीला. मॅच रंगतदार होईल का याची देखील चर्चा आहे. चौकाराला पारितोषिक आलंय. निमेश पाटील आणि सनी यांनी कॅच घेतात तर 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे पर कॅचसाठी. खोलवा टप्प्याचा बॉल प्रत्युत्तर नाही यापुढे आणि चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळण्याचा प्रयत्न होतोय. याच पद्धतीने ही स्लेन मैदानावरती मेंटेन करण्याचा प्रयत्न आहे. तो प्रयत्न मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतोय आणि थोडंसं आपण पाहिलं तर लेन ऍडजस्ट केली, टप्पा ऍडजस्ट केला आणि ऑफ टर्मच्या बाहेर घेऊन गेले आणि ते मैदानावरती आता यशस्वी पाहायला मिळालेला आहे. खोलव्या टप्प्याचा बॉल पुन्हा आपण पाहिलं प्रत्युत्तर मैदानावरती नाही. चांगली गोलंदाजी भरत पाटील यांच्या माध्यमातून पाहायला मिळतात. गोलंदाज आहे तिथून रेडी आहेत. चला जास्त वेळ मैदानावर घ्यायचं. आवाज कम हो रहा है इसका पाइप का कम मत करना. हॅलो ठीक. भरत पाटील पण रेडी समोर. पहिल्या षटकात देखील संपला. धावा 5 करायच्यात मैदानावरती. टार्गेट मैदानावरती जाणून घेऊयात. 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये विजयासाठी 33 रनची अजूनही गरज आहे. विशालनं जर कॅच घेतली तर भूषण पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक असणार आहेत. विशाल पाटील यांच्यासाठी पारितोषिक आहे. पाटील यांच्याकडून देखील 500 रुपयाचा प्राइज आहे विशाल कॅच साठी. सनी पाटील, निमेश पाटील यांनी जर कॅच घेतली तर शेटची माणसं यांच्याकडून 100 रुपयाचा पारितोषिक असणार आहे. एक ओव्हरचा केस संपला गेला. धावा धावफलकावरती आहेत. टीमची टोटल धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते 5 रन. 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉल मध्ये विजयासाठी 33 धावांची अजूनही गरज आहे आणि आता सामना रंगणार. रोमांचक होणार मॅच कारण की दोन्ही संघ आहेत ताकदवान आहेत. 12 चेंडू आणि 33 मॅच आहे मैदानावरती. गोलंदाज मैदानावरती पुन्हा रेडी होत आहेत. षटकातील पहिला बॉल हाताळण्यासाठी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात धमनोगे. समोर जर आपण पाहिलं तर राजेश. फुल टच बॉल इनसाइड आउट करून करण्याचा प्रयत्न. चेंडूला खेळला गेला बिटवीन द गॅप. क्षेत्ररक्षक धावतात परंतु बॉल नाही थांबणार. चेंडू निघून जातो सीमारेषा पार.
आता काही जणांना नाचायचं पण आहे महिलांना, पण काय करतील आता स्टेजवर येत ना, म्हणून सॉंग मी तसं लावलं होतं. पण आता 2 ग्रुप करून नाचण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न होता, पण हरकत नाही, संध्याकाळी आपण प्रयत्न तोही करूयात. धावफलकावरती धावा 4 ने वाढल्या गेल्यात 9 धावा. तारपाची मागण्या तारपाही होणार, पण आता थोडंसं जसं जसा वेळ जाईल. पण तारपासाठी प्रकाश पाटील दादा हव्यात का, ते असलं तर आणखीन मजा येईल. पण दादाची पुढची मॅच आहे, त्याच्यामुळे नाही, पुढच्या मॅच नंतर ते येणार. गोलंदाज रेडी, पुढचा बॉल हवेमध्ये, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक नाही कॅच कॅरी, परंतु हो हो प्रेम या अगदी खेळाडूने इम्प्रेसिव्ह केलं, संपूर्ण स्पर्धेमध्ये इम्प्रेसिव्ह केलंय. फिल्डिंग चांगली पाहायला मिळाली, बॉलवरती आले आणि योग्य रीतीने फेक देखील झाली, परंतु 2 धावा नाही रोखल्या गेल्या. 2 धाव्याने संघाची धावसंख्या धावफलकावरती आहेत 11. आणि त्यांचे वडील रघुनाथ पाटील पण आहेत. रघुनाथ पाटील कुठे आहेत पाठीमागे बसले आहेत, ते पण सध्या आहेत तिथे. नवीन दीक्षा पण त्यांनी आता घेतलेली आहे आणि ते पण खुश आहेत आता. पण रघुनाथ पाटील यांच्याकडून पारदर्शक आहे आपल्या कोपरी गावचे. जर प्रेमने कॅच घेतली तर 500 रुपये प्राइज असणार आहेत. चला, पारितोषिक आलेलं आता नुकताच मला त्यांनी फोन पण केलेला. फटका खेळला गेला, पुण्यात आपण पहिल्या चेंडूला मात्र ढकलून दिला. 1 रन मिळाला. दुसऱ्या धाब्याचा प्रयत्न, नमन नाही मुद्दामून करतो की का नाही माहित नमन, पण कधी कधी असंही करतो तो की धावा मग मी डायरेक्ट हिट मारण्यासाठी तयार आहेत. धावफलकामध्ये धावा आहेत 12 वरती 1 विकेट मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेंडू दखल संपला गेला 1.3. पाठीमागे सुंदर अशी दृश्य सुद्धा मालगाडी जात आहेत, तिथून कॅमेरामध्ये ही दृश्य दिसत आहेत आणि ही दृश्य आहेत. पाठीमागे जर आपण पाहिलं तर निसर्गाने अगदी सानिध्यामध्ये असलेले नयनरम्य डोंगर आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्याच्या अगदी पुढे जर आपण पाहिलं तर ट्रॅक आहे, ट्रॅकवरती ट्रेन देखील पाहायला मिळत आहेत आणि मैदान देखील आपण पाहत आहेत. मोठा फटका खेळायचा प्रयत्न, मी स्टॅमिंग स्ट्रोक आहे. चेंडू मात्र चाललाय सीमारेषेच्या लगत. विशाल मोरेश्वर पाटील बड्डे बॉय चेंडूवरती वेगाने पुढे येतात, बॉलला फील करतात, तोपर्यंत 2 धावा आहेत. तर 2 धावा मात्र इथे नाही रोखल्या जात. 2 धावा आहेत, 2 धाव्याने संघाची धावसंख्या 14. 8 बॉलचा खेळ मैदानावरती राहिला बाकी आणि या 8 बॉलमध्ये विजयासाठी अजूनही विचार जर केला ना तर 24 धाब्यांची गरज आहे. 8-24 वाला मॅच रंगेल, सामना रंगेल. कशा प्रकारे मॅच होणार याची देखील चर्चा तर सध्या रंगली गेलेत. 8-24 वाला मॅच. नमन ओगे मैदानावरती, दुसऱ्या बाजूला राजेश ओगे, ध्रुव किनी आता एकमेकाला अगदी राजेश ओगे गाईडलाईन्स करतात आणि प्रमुखही आहेत, प्रमुख खेळाडू आहेत. गाईडलाईन्स करणं त्यांनाही गरजेचं आहे मैदानावरती, त्यामुळे गाईडलाईन्स करण्याचा प्रयत्न मैदानावरती करतायत. 8-24 वाला मॅच. नमन हवेमध्ये खेळलाय, फटका छान खेळलाय, प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन जुळलंय का क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निमेश पाटील आणि शेटची माणसांकडून 100 रुपये या कॅचसाठी असणार आहेत. विकेटचं पतन गॉन. मैदानावरती मॅच सुद्धा बदलणार. 7 बॉलचा खेळ, 7 बॉलमध्ये विजयासाठी 24 धाब्याची गरज आहे. 7-24 वाला मॅच आहे मैदानावरती आणि रंगलाय, सामनाही रंगलाय. गोलंदाज रेडी आहेत. हा बॉल निर्णायक आहेत. या बॉलवरती एखादा मोठा पटकाला तर मॅच अगदी गरमागरमीची होऊ शकतात. रजनीश पाटील अजू आले आहेत. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका फसला. क्षेत्ररक्षक रोनित पाटील येत आहेत. हो हो, कॅच ड्रॉप, विकेट तिथे नाही जाणार. परंतु आता मैदानावरती आपण पाहिलं सोपली खेळाडू आपल्या क्रीजमध्ये पोहोचले आहेत. शेवटच्या 6 बॉलचा खेळ शिल्लक आहेत आणि 6 बॉलमध्ये विजयासाठी गरज आहे धावींची, ती मात्र 24. मला कोणी फोन करू नये कारण की मी गाणी लावते. मला याद कर, जसा जसा पाणी पडा नकोश मला याद कर, थोडा नको प्यार करू मी सोडून जाईन तर काय करशील, नको ना सांगू माझा जीव जाईल. 100 मला ऑनलाईन दिसतात, पण फोन करू नका एवढी विनंती आहे. गुगल पे मारा, माझा गुगल पे चालू आहे. चला, त्यासाठी 100 रुपयाचा पारितोषिक जमा झालेला आहे आणि मैदानावरती तिथून आता मॅच आहे. मॅच शेवटचे 6 बॉल
आणि 6 बॉल मध्ये 24 धावांची गरज आहे. परंतु आहे राजेश योगी यांच्याकडे क्षमता आहे भरपूर. इतकी वर्ष श्री सत्यनारायण स्पोर्ट्स क्लब कोपरी संघासाठी क्रिकेट खेळताना अनुभवी आहे आणि अनुभवी सर्वाधिक महत्वाची बाजू नेहमी म्हटली जात आहे. अरे मध्ये चेंडू आहे मिस टायमिंग स्ट्रोक. निमेश पुन्हा त्या चेंडूवरती आला, पुन्हा एकदा कॅच कॅरी केला, आणखीन कॅच. निमेश पाटीलांना पुन्हा एकदा शेठची माणसं यांच्याकडून 100 रुपये आणि 100 नाही तर 200 करा माहीत असेल. काम नाही करत नुसता दारवा पे फिंड. विकेट विकेट मैदानावर महत्वाची विकेट होती. गोलंदाज मैदानावरती रेडी आहेत आणि चांगला कॅच कॅरी केला. फलंदाज वादही झाले आणि आता कॉन्फिडन्सही वाढलाय. पण आतिश पाटील आजच्या दिवसामध्ये नाही बॅटिंग आली आतिशला. आतिश थोडंसं होतं, आतिशचा नंबरही लवकर होता पण आता आतिश थोडंसं आहेत 5व्या क्रमांकावरती आलेले आहेत. 5 मध्ये 24 ची गरज आहेत. पण इथून इम्प्रेसिव्ह करणार का? रोहित पाटीलच्या अगेन्स्ट इम्प्रेसिव्ह करणार का? हाही प्रश्न आहे. हो आतिशचा नंबर हा नाही, आतिशचा नंबर 8 होता पण थोडस लेट केलं तुम्ही. मैदानावरती आला षटकार, आणखीन एक मच निडेड षटकार. म्हणून मी म्हणलं ना इथे आतिशचा नंबर हा नाही, आतिशचा नंबर 3रा होता. पण थोडस तिथून आपण पाहिलं तर मैदानावरती आहे डावपेची काही महत्वाची आहेत. अजूनही 18ची गरज आहे 4 मध्ये. फटका सुंदर खेळा अंतिम खेळला गेलाय. 1 रन तर मिळतं. दुसऱ्या धावेसाठी आतिशांना स्ट्राईक आणणं गरजेचं आहे. दुसरी धाव देखील मैदानावरती यशस्वी रित्या कंप्लीट होताना पाहायला मिळेल आणि सुमित चाळके यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेलेला आहे. 3 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. सुमित चालकेने जर 1 बाउंस जरी बॉल पकडला तर सिद्धेश पाटील कडून 200 रुपये आहेत. सिद्धेश पाटील यांच्याकडून 200 रुपये सुमित चालकेला कॅश साठी आहेत. पाहूया पॉइंट मध्ये आहेत सध्या. आता बदललं गेलंय फिल्डिंग मध्ये. 3 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावेची गरज आहे. क्रिकेटचा खेळ आणि एखाद्या माणसाची वेळ बदलण्यासाठी जास्त वेळ जात नाही. मॅच बदललाय, सामना बदललाय, गरमागरमीचं वातावरण आहे. शॉर्ट बॉल पुल पॉवरफुल. आतिश पाटील इज ऑन फायर नहीं रेगुलरली फायर. झुकाने वाला चाहिए. आतिश का नंबर है नहीं. आतिश आगे येने वाला था, थोड़ा नजदीक थोडासा पुढे आला होता पण समीकरण अजूनही आहे. 2 बॉल आणि 2 बॉल मध्ये 10ची गरज आहे. प्रत्येकाला चांगली पानं मिळतील याची काही गॅरंटी नसते परंतु मिळालेल्या पानावरती एक चांगला डाव खेळता आला पाहिजे. आज आतिश मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न करतोय. इम्प्रेसिव्ह कामगिरी त्याने केलेली आहे रोहित पाटीलच्या अगेन्स्ट. आणखीन एक फटका खेळा, सरळ बॅट खेळलाय रोहन पाटील. रॉनी चेंडूवरती पुढे येतोय. 1 रन घेतला. दुसऱ्यासाठी प्रयत्नांती परमेश्वर नेहमी मन म्हटली गेलेली आहेत. 1 बॉल मध्ये 8ची गरज आहे. पण आता प्रश्न तोच आहे ना, मागच्या षटकामध्ये तो रजनीश पाटील जुना जो डॉट बॉल खेळला कदापि त्याच्यावरती आणखीन काही घडलं असतं तर मजा आली असती का? आली असती. क्रिकेटचा खेळ आहे, भविष्यवाणी करणं किती कठीण आहे पण हा खेळ आहे तो तुम्हाला प्लॅनिंगच्या हिशोबाने करायचा आहे. 1 बॉल मध्ये 8 धावेची गरज आहे पण अजूनही आहे विपरीत. मॅच मध्ये काही घडू शकतं. क्रिकेटचा मॅच शेवटचा बॉल टाकला जात नाही ना तोपर्यंत भविष्यवाणी करणं कठीण आहे. 1-8ची मॅच. वाईट मॅच मध्ये वाईट. आपल्या महिला घरी कपडे धुण्यासाठी टाईटची जी पावडर किंवा साबण आता वापरतात. टाईटची पावडर असते पण टाईटची पावडर लावतायत. आता मैदानावरती वाईट मॅच टाईट आणि टाईट मध्ये फाईटही करायची आहे. फाईट कोण करणार? आयुष्यामध्ये एकमेकाची साथ गरजेचं आहे. 1 बॉल 7चा मॅच आहेत पण 1 मध्ये 7 कंपल्सरी आहेत. वाईट आणखीन आला ना मग मजा येणार. मग शेअर मार्केटही वाढणार. जितका मुंबईचा शेअर मार्केट आहे ना तो शेअर मार्केट सुद्धा विराट कोपरीच्या गावामध्ये आहेत. 1-7चा मॅच. रोहित रेडी
अंपायर मी काय बोलू मी काय बोलू मी काय नाही बोलू शकतो त्याला नाही अंपायर नाही गेला तर बोलून मॅटरनी चला मॅच या ठिकाणी जमला गेला आणि क्रियंपाट डिसिजन आहेत त्याही गोष्टी आहेत कारण की त्याही गोष्टी पाहण्यासारख्या आहेत आणि चला मॅच संपला गेला आणि मॅचला जिंकलाय टीम न्यायशील लेवल संघांना 3 पैकी 3 मॅचेस आहेत तिसरा अंपायर आम्ही काही करू शकत नाही तिसरा अंपायर असतं तर आपण बाकी गोष्टी केल्या असत्या Mehul Rod.